मला सांग की एवढा चांगला खेळत असताना म्हणजे तुझ्या नावावर आणखीन एक रेकॉर्ड आहे की पहिल्या 10 इंटरनॅशनल क्रिकेटमधल्या मॅचेसमध्ये तू 1000पेक्षा जास्त रन्स केले होते आणि त्यावेळेला मला काही लोकांनी सांगितलं की तुझं ॲव्हरेज हे ब्रॅडमनपेक्षा सुद्धा चांगलं होतं. हाही रेकॉर्ड सचिनच्या नावावर नाही आहे. एवढा चांगला खेळत असताना म्हणजे 91 पासून 95ला तू टीमच्या बाहेर गेला. असं का झालं मला ते समजेल. कारण की वेस्ट इंडिज सिरीज जी होती टेस्ट सिरीज माझ्यासाठी खूप खराब गेली. कारण की न्यूझीलंडला गेलो होतो मी. न्यूझीलंडला गेलो तर माझा ॲव्हरेज होता 115 दहा टेस्ट मॅचेसमध्ये. तर 115 होता ॲव्हरेज माझा. तर न्यूझीलंडर्स पण विचारात पडले की बाबा कोण आहे हा, कोण नवीन हा मुलगा आला ज्याचा ॲव्हरेज एवढा आहे, डबल सेंचुरीज वगैरे केले. तिकडे ती थोडी सिरीज अशी इकडे गेली, वरती खाली गेली. पण ती वेस्ट इंडिजची सिरीज होती. त्या वेस्ट इंडिज सिरीजमध्ये थोडं मला म्हणजे मला फेल गेलं. म्हणजे असं बोलता की खराब गेली ती सिरीज. विनोद, माझ्याकडे तुझं स्टॅटिस्टिक्स आहे. 17 टेस्टमध्ये तू 4 सेंचुरीज आहेत आणि 2 डबल सेंचुरीज आहेत त्याच्यामध्ये. एवढं चांगलं टेस्टचं तुझं परफॉर्मन्स असताना तुला टीम बनवून का बाहेर काढलं मला सांग. केवळ परफॉर्मन्स म्हणून की याच्या पाठी काही राजकारण होतं? आता काय होतं हेच माहिती नाही. बघा कुठच्याही सिलेक्टर्स किंवा कोणी असो, सिलेक्टर तुम्हाला कधी तुझी कोणाची दुश्मनी होती? माझी कसली दुश्मनी? तुझा स्वभाव माझा स्वभावच असा आहे की मी माझ्याची भलेही चुकी झाली असेल, मी कुणाला म्हणजे अननोईंगली कुणाला हर्ट केलं असेल, माझा स्वभाव तसा नाही की कुणावरती राग ठेवायचा, कुणावरती बदला घ्यायचा, कुणावरती जळायचं आहे. मला कळलंच नाही. 9 वेळा मला असे पहिल्यांदा ड्रॉप केलं ते शारजा टूर नंतर. शारजाला माझा चांगला परफॉर्मन्स झाला. तर ऑस्ट्रेलिया टूरवरती नाही घेऊन गेलं. तर तो उत्तर काय देत आहेत की हा बाऊच्या ट्रॅकवरती नाही खेळू शकलं. अरे तुम्ही गेलोच नाही तर तुम्ही कसं हे करताय? तुम्ही असं तुला 9 वेळा ड्रॉप केलं. 9 वेळा ड्रॉप केलं म्हणजे ड्रॉप कराय असं कारण काही नाही द्यायचे आणि फक्त एक इनडिसिप्लिन. नाही, मी तुला सरळ विचारतो. इनडिसिप्लिन बरोबर आहे असं ते सांगतात, पण मी तुला सरळ विचारतो. जे क्रिकेटिंग सर्कलमध्ये बोललं जातं, तू काहीतरी अझरची खोडी काढलीस आणि अझर तुझ्यावर रागवला म्हणून असं झालं. हे खरं कधी मी अझरचे मी अजून चांगला बोलतोय. नाही, बोलत असेल चांगला, पण अझरुद्दीन त्या काळामध्ये कॅप्टन होता, सिनियर प्लेअर होता. कधीच नाही. मी असं कोणत्याही प्लेअरची काय पासून ते कपिल देव सगळ्यांबरोबर माझा रिलेशन एकदम चांगलं होतं. आता ते लोकांचं काय मत आहे माझ्याबद्दल मला काही माहिती नाही. अझर मला असं नाही वाटत की अझरलाच कुणी काय दोष द्यावावं किंवा कुणा, कारण की त्याचा से असतोच. म्हणजे ड्रॉप करण्यात आणि सिलेक्ट करण्यात कॅप्टनचा पण से असतो. पण सिलेक्टर्सने पण डिसिप्लिन मला सांगा ना तुम्ही. तुला नेहमी त्यांनी सांगितलं बेशिस्त आहे. बेशिस्त आहे. मला सांगा तुम्ही काय माझी चुकी आहे. मी पण विनोद आता आपण मोकळं बोलतोय. मी ते उदाहरण देतो. बेशिस्त म्हणजे काय? तू रात्री पार्ट्यांना जायचा, डान्स करायचास, काय करायचो मी? तू रात्री पब मध्ये जायचा? पब मध्ये का नाही? आता म्हणजे आता मला सांगा, आता सगळे जण जातात. आता सगळे जातात. तर मला अनवाइंड करायचंय. माझं आहे ना अनवाइंड कसं करायचंय. संपूर्ण 9 ते 5 आम्ही तिकडे आमचं सह करतो. आम्ही घाम घालवतो आमचा. आम्ही एवढी मेहनत करतो भारतासाठी. आम्ही सगळं तर रिलॅक्सिंगचा आम्हाला पण हक्क आहे की नाही. मैदानाबाहेर गेलास की पब मध्ये डान्स सगळं केलंस, मजा केलीस? सगळे नाही करतात. काही लोक तर लपून करतात. मी समोरूनच करायचो. पण तुला ही बेशिस्त वाटत नाही? बेशिस्त कसली मला सांगा. मी काय चुकी केली आहे? तुम्ही काय कोड ऑफ कंडक्ट ठेवलं होतं का? तुम्ही सांगितलं की रात्रभर तुम्ही म्हणजे एवढ्या टायमावरती यायला पाहिजे. तुम्ही काय रूल्स ठेवले होते का? सगळं ठेवले असेल तरी पण मला एवढं सांगा. बेशिस्त बोलतो मग तुम्ही येऊन मला समजवा ना, मला सांगा तरी. पण तू एकटाच जायचास? एकटं कोण असायचे? मी दुसऱ्यांचं नाव नाही घेणार आहे. ते लोक पण मी असं ऐकलं तुझ्या एवढा जवळचा मित्र तुझ्याबरोबर सचिन कधी यायचा नाही पब मध्ये? नाही, म्हणजे मी सांगतो असं की सचिन टीम बरोबर वेगळाच असं म्हणजे वेगळा म्हणजे सचिनला या गोष्टी आवडायच्या नाहीत. कधी असायचं पण तो आपला यायचा असायचा. मी आणखीन एक तुला प्रश्न विचारतो, तू रागवू नकोस, आपला मोकळा इंटरव्ह्यू आहे. मला तू एकदा सिद्धूला मारायला धावला होतास, हे खरं आहे का? मी मारायला? असं ऐकलंय मी. नाही, सिद्धू आणि तुझ्यात काही झालं नव्हतं? नाही. इनफॅक्ट आम्ही शारजामध्ये
कारण मला खूप राग यायचा अगोदर. मी आऊट व्हायचो ना तर येऊन बॅट वगैरे अशी फेकायचो असं. ते पण नंतर मग सरांना सगळं कळलं की असंच बोलतो बॅट तुझी हे बाबा हे आहे, बॅटा देव आहे. देव आहे तुझं, तर मग असं काय करतो. जर मला राग येतो तर फेकायचं. तर एकदा सिद्धूच्या जस्ट पास झाला असं, सिद्धूच्या ह्याच्यावरून bat गेली. जवळून गेला असं. तर ओय विनी क्या कर रहा है, तो रागवला, कोणी पण रागवणार असं. पण आमच्या असं ते समजत नाही की माझे कुणावर मारामारी झाली नाही. अच्छा, म्हणजे मुद्दामून तू काय केलेलं नव्हतं. कुणाला नाही. पण तुला असं वाटतं का या सगळ्या वागण्याचा परिणाम तुझ्या क्रिकेटवर झाला, त्यामुळे तुला टीम बाहेर जावं लागलं? ना मी सांगतो की इकडे सांगू इच्छितो की मला इनडिसिप्लिन मी तुम्ही बोलले. इनडिसिप्लिन बघा, मुलगा असतो, बोर्ड असतं तुमच्या बरोबर, तुमची टीम आहे. एक मुलगा जर वाटायचं असेल तुमचा की कुठे वाईट लाईनीला चाललाय किंवा कुठे काही बरोबर करत नाही, तर ॲज अ पेरेंट, ॲज अ आई बाबा तुम्ही त्या मुलाला तुम्ही सुधरू शकता. त्याला तुम्ही असंच नाही सांगणार की बाबा तू खराब आहे, तू लबाडच होणार, तू लबाडच हो जा. म्हणजे मी उदाहरण तेच बोलतो ना, एक उदाहरण देतो रिकी पॉन्टिंगचं. आता गोरे लोक येतात, रिकी पॉन्टिंगनी पण पब मध्ये गोंधळ घातला, पण मी गोंधळ कुठे घातलं नाहीये. घातला असता तर सांगितलं. रिकी पॉन्टिंगला सुधारला त्या लोकांनी, बोलवलं एसीबीने, इकडे तुला असं आम्ही देतोय, हा तुला फायनल वॉर्निंग आहे. सुधारला, तिकडून त्याचे परफॉर्मन्स चालू आणि कॅप्टन झाला तो लवकर. स्टीव्ह वॉ जसा रिटायर, रिकी पॉन्टिंग कॅप्टन झाला पटकन. तर तेच मी बोललो, तुम्ही मला सांगा माझी काय. तुला असं वाटतं की तुला सुधारायचा कोणीतरी प्रयत्न करायला पाहिजे होता? मला कोणीच सांगितलं नाही ना. विनोद, आता तू खरं सांगायला पाहिजेस. बोला. मी असं ऐकलंय की तू कधीतरी असं म्हणाला होतास की सचिनला सांगायला त्याचा भाऊ होता, अजित होता, हो, मला कुणी नव्हतं. कोणीच नव्हतं. हे मी खरं आहे का? मान्य करतो. तुला गायडन्स द्यायला सचिन बघा, सचिनने प्रयत्न सचिनला केला. बाबा होते, सचिनला त्याचा भाऊ होता, तुला कोणीच नव्हतं. कोणीच नव्हतं. आणि जे होते ते सगळे मित्र जे होते ते सगळे फक्त कांबळी नाव होते. त्याच्या जोपर्यंत होतंय मला कळलं, कारण की क्रिकेटने मला खूप काही शिकवलंय म्हणजे आयुष्यात. म्हणजे कोण तुमचे खरोखरचे मित्र असतात आणि कोण फक्त नावासाठी असतात. सगळ्यांनी दगा दिला. सगळ्यांनी. तर मला देव म्हणते माफ करा सगळ्यांना माफ केला. मला काय ते घेऊन कारण की माझ्या पाठीशी ते ठेवायचं नाहीये, ओझं नाही ठेवायचं. सगळ्यांना माफ केलं. मला सांग, अजित सारखा मोठा भाऊ असता किंवा सचिनच्या बाबांसारखे बाबा असते तर फरक पडला असता? खूप फरक पडला असता. काय फरक पडला असता? खूप फरक पडला असता. म्हणजे तुमची हाऊ यू बीन ब्रॉट अप, तुम्हाला सपोर्ट, फॅमिली सपोर्ट. नंतर अजित सारखा म्हणजे खरं सांगतो, अजितने जे मेहनत घेतली आहे सचिनवर, म्हणजे अभ्यासापासून त्याचं क्रिकेट, त्याचं डिसिप्लिन, त्याचं सगळं, म्हणजे तेच मला माझ्यामध्ये लॅकिंग होतं. कारण मला सांभाळणार मी एकटा स्वतःच्या पायावरती उभा राहिलोय. मला फक्त आई बाबा आणि बाबांना पण कुठे वय असायचं. पण विनोद, मला सांग, एवढ्या वर्षात तुला असं नाही वाटलं की कोणाकडे तरी मन मोकळं करावं, कोणाला तरी मोठ्या भावासारखं मानावं, कोणाला तरी वडिलांची जागा द्यावी आणि त्यांचा सल्ला घ्यावा, असं काय नाही? ज्यानं प्रयत्न केला तर मी ते धोकेबाज निघाले. तेच धोकेबाज निघाले. म्हणून मला त्याच्यावरून विश्वास उठला. मला काही असायचं तर मी सचिनशी डिस्कस करायचो. मी अजून आतापर्यंत पण बोलतो, तो माझा गाईड आहे, माझा फिलॉसॉफर आहे. म्हणजे ज्यावेळी मला काही त्रास आहे मी सचिनची ऑलवेज डिस्कस केलं आहे. आणि कधी सल्ला त्याचा घेतला नाही, तिथे मला नुकसान झालं आहे. पण जसं मी सांगितलं की अजित सारखा भाऊ असता तर जिथे सचिन आहे तिकडे मी असतो. वाईट वाटतं म्हणजे ते खूपच वाईट वाटतं. म्हणजे बघायला गेलं तर माझे क्रिकेट खूप शिल्लक होतं माझ्याकडे, अजूनही आहे. मला असं वाटतं की आय हॅव नॉट क्रिकेटला जे पाहिजे होतं. कारण की 9 वेळा जे कमबॅक करणं खूप कठीण असतं. गांगुली फक्त 2-3 वेळा ड्रॉप झाल्यानंतर एवढं मानसिक दबाव असतो. त्या मानसिक दबावामुळे मी केवढा वेळ गेलो, 9 वेळा. आणि ते 9 वेळा मला वरती आणणारे कोण? माझे फॅन्स. मला सांग विनोद, तुझ्यामध्ये जे टॅलेंट होतं त्याला न्याय नाही मिळाला असं तुला वाटतं? मला खरोखर वाटतं न्याय नाही मिळाला. पश्चाताप होतो, खंत होते? हो, खंत तर वाटतेच. कारण की मला वाटलं की माझ्या फॅन्सला मी खूप काही दिलं असतं.
तुला असं वाटतं आयुष्य एकदाच मिळतं तेव्हाच करायचं असतं, आता हा क्षण गेलाय म्हणून? जी ऑपॉर्च्युनिटी असते तुम्ही ग्रॅब करायला पाहिजे. ज्यावेळी मला ऑपॉर्च्युनिटी मिळेल मी ग्रॅब केली आहे. नव्या मुलांना हे सांगशील? मी नक्की सांगणार ऑपॉर्च्युनिटी. कारण की तुम्हाला विनोद कांबळे किंवा तेंडुलकर व्हायचं असते, तुम्हाला असेल तर या दोघांचं तुम्ही बघा की दडपण किती, धावपळ किती, मेहनत किती आणि किती श्रम करायला लागलं. तू सिनेमात काम केलंस, पिक्चरचं नावच होतं अनर्थ. त्यामुळे अनर्थच झाला. अनर्थच झाला, डिझास्टर झाला.